आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा कुटुंबाची माहिती सांगणार आहोत ज्या कुटुंबातील तब्बल 3 पिढ्यांनी मराठी मनोरंजन विश्व गाजवलं आहे। या कुटुंबाने मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। आम्ही आज ज्या कुटुंबाविषयी बोलत आहोत ते कुटुंब म्हणजे गोखले कुटुंब। नाट्य कलावंत विद्याधर गोखले यांच्यापासून सुरू झालेला कलेचा हा प्रवास आज त्यांची तिसरी पिढी आशुतोष गोखले जोमाने पुढे चालवत आहे। चला तर या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। गोखले कुटुंबाचा इतिहास पाहता आशुतोष गोखले यांचे पणजोबा संभाजीराव गोखले हे स्वतंत्र सैनिक होते। काँग्रेसच्या स्वतंत्र चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले। पुढे स्वतंत्र मिळाल्यानंतर संभाजीराव गोखले मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रशासनात मंत्री होते। त्यांचे पुत्र म्हणजेच नाटककार विद्याधर गोखले। विद्याधर यांच्यावर घरातूनच उत्तम देशसेवेचे आणि विचारांचे संस्कार झाले होते। त्यांच्याच प्रेरणेने विद्याधर गोखले यांनी शिक्षणात, साहित्यात आणि पत्रकारितेत भरीव कामगिरी केली। सुरुवातीला कुर्ला येथील शाळेत ते इंग्रजी, मराठी, संस्कृत विषय शिकवायचे। त्यानंतर त्यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्ष पत्रकारिता केली। त्यानंतर त्यांनी लोकसत्ताचे संपादक म्हणूनही काम पाहिले। ज्या काळात संगीत नाटके बंद पडत होती त्यावेळी रंगभूमीला नवसंजीवनी देणारे नाटककार म्हणून विद्याधर गोखले ओळखले जातात। त्यांनी तब्बल 60 नाटके लिहिली। त्यापैकी संगीत सुवर्ण तुला, मंदारमाला, पंडितराज जगन्नाथ, जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जय जय गौरीशंकर ही संगीत नाटके प्रचंड लोकप्रिय झाली। या नाटकांवर पुढे हिंदी आणि मराठीमध्ये अनेक चित्रपट निघाले। याशिवाय गझल सम्राट गालिब, शायरीचा शालिमार, कविकथा, शंकर सुखकर, झंझावात अशी अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली। रंगशारदा ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली। या नाट्यसंस्थेमार्फत त्यांनी अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली। 1993 मध्ये सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। 26 सप्टेंबर 1996 रोजी त्यांचे निधन झाले। विद्याधर गोखले यांना विजय गोखले आणि शुभदा गोखले ही 2 मुले झाली। त्यांचा मुलगा विजय गोखले हे दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात, तर शुभदा गोखले दादरकर नाट्य संगीत गायिका आहेत। त्या अनेक वेळा दिग्गज गायिका माणिक वर्मा यांच्या साथीने गायल्या आहेत। याशिवाय त्या मुंबई महानगरपालिका संगीत कला अकादमीच्या अध्यक्ष आहेत। विजय गोखले यांच्याबद्दल बोलायचे तर श्रीमान श्रीमती या मालिकेतील त्यांनी साकारलेली गोखले ही भूमिका अजरामर झाली आहे। विजय गोखले यांनी आजवर अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये कामं केली आहेत। सोन्याची मुंबई, जग मारली बायको केली, चिकट नवरा, सालीने केला घोटाळा, भागम भाग, मुंबईचा डबेवाला, भरत आला परत, ही पोरगी कुणाची, एक उन्हाळ दिवस, माहेरचा निरोप अशा अनेक सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। आता गोखले कुटुंबाची चौथी पिढी कला क्षेत्रात उतरली आहे। विजय गोखले यांचा मुलगा आशुतोष गोखले हा सुद्धा मनोरंजन विश्वात कार्यरत आहे। आशुतोषने सुरुवातीला अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये कामं केली। ओ वुमनिया, डोंट वरी बी हॅपी, मोरूची मावशी, दादा एक गुड न्यूज आहे, जरदरची गोष्ट अशा गाजलेल्या नाटकात त्याने अभिनय केला आहे। तसेच तो तुला पाहते रे, रंग माझा वेगळा, तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये देखील झळकला आहे। अशा प्रकारे विद्याधर गोखले यांच्यानंतर विजय गोखले आणि पुढे आशुतोष गोखले यांनी कुटुंबाच्या कलेचा वारसा पुढे चालवला आहे।